नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत सत्र परीक्षा 2025 विषय मराठी इयत्ता 6वी ची पॅटर्न नुसारची प्रश्नपत्रिका या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीचा आपला पेपर असणार आहे. विद्यार्थ्याचे नाव, पदवी क्रमांक आणि एकूण गुण, लेखी परीक्षेसाठी 40 आणि तोंडी परीक्षेसाठी 10 असे एकूण 50 गुणांचा पेपर असतो. तोंडी चाचणीचे प्रश्न या प्रकारचे असतात. पुढील प्रसंगाविषयी तुझे मत सांग. आपल्याला जे वाटतं ते सांगायचे. तुझ्या घरात दररोज सकाळच्या वेळी कोणकोणती कामे केली जातात याविषयी माहिती सांगायची आहे. प्रत्येकाचं उत्तर असू शकतं. संकटाच्या वेळी भ्रमणध्वनीचा म्हणजे मोबाईलचा वापर तू कशासाठी करशील ते सांग. मदत मिळवण्यासाठी किंवा मित्राला फोन करण्यासाठी आपण असं उत्तर देऊ शकतो. प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करणे का गरजेचे आहे याविषयी मत सांग. तर प्लास्टिक पिशवी या कधीही नष्ट होत नाहीत, त्यामुळे भूमी प्रदूषण होते, जल प्रदूषण होते आणि त्यापासून प्राण्यांना काय याविषयी आपण मत मांडू शकतो. YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर. प्रकट वाचन म्हणजे मोठ्या आवाजामध्ये आपल्याला वाचन करायचं आहे. माणसाने ध्येय धरावते आकाशाला घोष घालण्यात, खडकातून पाणी काढण्यात. काय म्हणतेस आई? नळाचं पाणी जाईल. आंघोळ करून घेऊ. अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू. बरं बाई, म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचं, शोध लावायचे, पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली. आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कोणी केली होती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? अशा पद्धतीनं वाचन आपलं करायचं. 4 गुणांचं. प्रश्न तिसरा आहे, इयत्ता 6वी कोणती कविता किंवा गाणी आरोह अवरोह असं अभिनय म्हणून दाखवायचं. 3 गुणांसाठी प्रश्न. आता लेखी चाचणी या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. का खालील व्यक्ती पाहिल्या कोणत्याही एका प्रसंगाबद्दल 8 ते 10 वाक्यात स्वतःच्या शब्दात वर्णन लिहा. सोपा प्रश्न आहे. मी पाहिलेला अपघात, तुम्ही अपघात पाहिला असेल त्याचं वर्णन करायचं. पाहिलं तुम्ही कल्पना करून लिहू शकता. तर सगळ्यांनी पाहिलेली मग ती गावच्या निवडणुकीची असो किंवा इतर कुठलीही असो. अचानक पडलेला पाऊस सुद्धा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. या ठिकाणी मी अचानक पडलेला पाऊस याचं वर्णन आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. मग अचानक पडलेला पाऊस. एके दिवशी बाबांच्या बरोबर बाजारात गेलो होतो. घरून निघताना कडक ऊन पडले होते, परंतु बाजारात पोहोचेपर्यंत गार वारा सुटला. वारा आल्यावर मला खूप बरे वाटले. काही वेळात वाऱ्याबरोबर काळे ढग आकाशात मारले. वाऱ्याचा वेग अधिकच वाढला. मला खूप भीती वाटू लागली. तेवढ्यात विजेचा कडकडाट सुरू झाला. जोरदार पाऊस बरसू लागला. हवेतील अचानक बदलामुळे सगळेच गोंधळले. सगळेजण आडोसा शोधू लागले. मी पावसात चिंब गेलो. अचानक आलेल्या या पावसामुळे खूप मजा आली, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला हे उत्तर आवडल्यास लाईक करा, मित्रांनो शेअर करा. खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये काम पे केले. मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळी सुद्धा नाही ओळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याच्या बोटाला राग आला असणार, त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताठलं. आता या बेट्या बोटाचा काठा कमी करावा म्हणून गुडघ्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्याने सुकून पाहिलं, पण छे, मोडे पण वाकणार नाही असा मराठी माना दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलो आणि हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल मालिश केलं, पण पोटस मस व्हा. आता उतारा वाचल्यावर प्रश्नाचं उत्तर आपलं बघायचं. बघा, वरील परिच्छेदात मराठी कोणती भाषा आलेली आहे आपण बघितलं. 2 महिने आलेले आहे. उत्तर आहे हिंदी भाषा. स्वतःना तुझा पाय मुरगळला तर कोणते 2 घरगुती प्राथमिक उपचार करशील ते लिहायचा.
बघा, जर पाय मुरगळला तर हळद गरम करून लावणे, कडुलिंबाचा पाला गरम करून बांधणे, अशा पद्धतीने तेल मालिश करणे, गरम पाण्याने शिंपणे असे उपचार आपण करू शकतो. दुखापतीवर घरगुती उपाय करून आराम मिळाला नाही तर काय केले पाहिजे? खुद्द घरगुती उपचार करून आराम नाही मिळाल्यास आपण दवाखान्यामध्ये गेले पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. वरील परिच्छेदात अनेक म्हणी आल्या आहेत, त्यापैकी एक म्हण लिहा. बघा, एक म्हण कोणती लिहिली? एक गुणांसाठी. बघा, म्हणी कोणकोणत्या आहेत? मोडेन पण वाटणार नाही. गुडघ्याला काडीचा आधार, मलम मले पामपीठ केली, अशा पद्धतीने. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नाही असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करत चला. खाली दिलेली वैभवची रोजनिशी वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे 16 नोव्हेंबर पोटभवनी या ठिकाणी रोजनी शाळेच्या सहलीबरोबर नागरिकला गेलो होतो. रस्त्यात एक शिवार लागले. शिवारातील कणसे कोंबड्या पाहिल्या. तेथे हरभऱ्याचे डहाळे लागले. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. शेतात घुसलो आणि डहाळे उपटू लागलो. तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय आम्ही डहाळे उपटले हे पाहून गुरुजी आमच्यावर खूप रागवले. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. खरंच आमचं शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे. प्रश्न उत्तर बघूया. तुला कोणता रान मेवा खायला आवडतो? रानात त्यापैकी आता आपल्याला जो आवडतो तो लिहायचा आहे. मला जो आवडतो तो आहे रानातील करवंदे खायला खूप आवडतात. तुम्हाला आंबे आवडत असतील हरभऱ्याचे आंबे आवडतात, कोंब्या, कणसे ही पण तुम्ही लिहू शकता. सहलीला गेल्यावर तू सहल प्रतिनिधी म्हणून मुलांना कोणत्या 2 सूचना देतील? उत्तर: व्यवस्थित रांगेत चला, आपल्या गटाबरोबर राहा, अनोळखी सोबत जाऊ नका, अशा पद्धतीने नियमांचे पालन करा. अशा सूचना आपण आपल्या सहकार्याने देऊ शकतो. शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐकवली. या प्रश्नामध्ये तुम्हाला काही 8 शब्द सांगतात आणि ते शब्द ऐकून काळजीपूर्वक जशा तुम्हाला द्यायचे असतात त्याचे उत्तर तुम्ही जे शिक्षक सांगतील ते उत्तर द्यायचे आणि चांगले गुण घ्यायचे. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. खालीलपैकी कोणती एक घटना किंवा प्रसंग थोडक्यात लिहायचा आहे. 3 घटना दिलेल्या आहेत, तुम्ही लिहू शकता. त्यापैकी मी घरात घडलेला आनंदाची प्रसंग किंवा घटना लिहित आहे. मी 5वीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते. तेव्हा त्या परीक्षेसाठी आम्ही सर्वांनी खूप अभ्यास केला. परीक्षेसाठी आमच्या घरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. आम्ही सुद्धा खूप मेहनत घेतली. जेव्हा आम्ही परीक्षा दिली तेव्हा पेपर अतिशय चांगला गेला. काही दिवसानंतर परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी पेढे आणले, घरातील सर्वांना पेढे दिले. घरातील सर्वजण खूप आनंदित होते. अशा पद्धतीने या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. खालील सूचना फलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. सूचना फलक आहे. चित्रकला स्पर्धा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सूचना आहे. यामध्ये माहिती यावर प्रश्नांची उत्तर आपण पुढे बघूया. चित्रकला स्पर्धेबाबत अधिक माहिती कुठे मिळणार आहे? www.navtarun.morbi.com यावर अधिक माहिती मिळणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे? तर एकूण 11 दिवसांची मुदत नाव नोंदणी करण्याची आहे. 20 पासून 31 तारखेपर्यंत. सीमा 31 जानेवारीला नाव नोंदणी करण्यासाठी गेली तर तिची नाव नोंदणी होईल का? तर निश्चितच नाही होणार, कारण नाव नोंदणी 30 जानेवारी आहे. खाली वाक्यात योग्य विराम चिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे. कंडक्टर म्हणाला, अहो आजोबा लवकर पैसे काढा. मग यामध्ये असे अधिक विराम चिन्ह वापरले. कंडक्टर म्हणाला, डबल अवतरण म्हणाला, अहो आजोबा लवकर पैसे काढा. खरंच असतील का हे शकून अपशकून? बघा, खरंच उद्गारवाचक चिन्ह, असतील का शकून अपशकून पुन्हा उद्गारवाचक चिन्ह. दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची किंवा उत्तरे लिहायची. खाली वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचे. काय झालं? समुद्र किनारे. समुद्रासाठी समुद्र, सागर, दर्या, रत्नाकर असे कुठलाही शब्द आपण वापरू शकतो. योग्य शब्द मला सागर वाटला म्हणून काय झालं? सागर किनाऱ्यावर आपण सागर. खाली अपूर्ण परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार वापरून परिच्छेद पूर्ण कर. अजय आखरी शिकणारा
मुलगा अत्यंत साधा, सरळ आणि सरळ वृत्तीचा. अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही तो मैदान गाजवायचा. मैदान गाजवणे अशा पद्धतीने देऊ शकतो. पुढे जाऊया. तुझ्या परिसरातील पुढीलपैकी एका व्यक्तीविषयी 10 ते 15 वाक्यात माहिती द्यायची. डॉक्टर, शेतकरी, सफाई काम करणारी व्यक्ती आणि शिक्षक. तर सफाई काम करणाऱ्या व्यक्तीविषयी आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सभोवतालचे अवतीभोवतीचे वातावरण स्वच्छ, साफ, सुदृढ असलं तर कोणाला चांगलं नाही वाटणार. प्रत्येक परिसर आणि त्या परिसराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा स्वच्छ असला अशी जागा सगळ्यांना आवडते. सर्व करण्याचं काम सफाई कामगार व्यक्ती करत असते, म्हणून त्याची आपण माहिती दिली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करत चला. खाली उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. आता उतारा दिला आहे. बांड्या आपल्या मामाकडे आला होता. दिवसभर त्याच्या उचापत्ती चालायच्या. प्रारंभी मामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण त्याचा वाह्यातपणा फारच वाढू लागला होता. तेव्हा मामाने त्याला सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे मनाने ठरवले. असे एके दिवशी त्याला समोर बसवून मामांनी भरपूर उपदेश केला. वागणुकी संबंधित 10 नियमच त्यांनी बंड्याला घालून दिले. शेवटी म्हणाली, या 10 नियमापैकी एक जरी नियम तू मोडलास तर काय होईल ठाऊक आहे? न उरती बंड्या पटकन म्हणाला. असा करामती बंड्या होता. आता या उत्तरावर प्रश्नांची उत्तर आपण पुढे पाहू. वरील उत्तराचे किती परिच्छेद करता येतील? योग्य पर्यायाला गोल करता येतील. 2 परिच्छेद करता येतील. वरील उत्तरास समर्पक शिक्षक उत्तर देते. वागणुकीचे 10 नियम, बंड्याचा मामा आणि बंड्या किंवा खोडकर बंड्या असे काही आपण उत्तर देऊ शकतो. आता पुढे बघा. दिलेल्या सूचनेनुसार उत्तर लिहायचे. पाऊस पडण्याची किती संबंधित असणारी क्रियापदे जसे की बरसणे, गरजणे, कोसळणे अशा पद्धतीने. विजा कडाळणे. खाली वाक्य वाच. अधोरेखित शब्दाचे करून क्रियापदाचा प्रकार लिहायचा. क्रीडांगणावर मुले खेळू लागली संयुक्त क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 2. चॅनलला सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा. खाली दिलेले वाक्य अपूर्ण वर्तमान काळात लिही. मी सिंहगड चढून गेलो. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू वर्तमान काळ, म्हणजेच सिंहगड चढत आहे. क्रिया संपलेली नाही, वर्तमान काळात ती आहे. एका जागी कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून परिच्छेद पूर्ण कर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आता या ठिकाणी उद्या परीक्षा संपण्याच्या ऐवजी आपण घेणार आहे संपणार, कारण उद्या आहे, भविष्य काळ आहे, म्हणून संपणार क्रियापद घेऊ. मी सुट्टीत गावाला जाणार, त्यानुसार आपण पुढचं क्रियापद वापरणार आहे जाणार. गावाला शेतात फिरणार, धान्याचे नमुने गोळा करणार, त्यांची माहिती मिळवून वहीत लिहून ठेवणार आणि शाळेत गेल्यावर ती बाईंना दाखवणार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला क्रियापद वापरायचं आहे. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शैक्षणिक स्वराज